महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं जेव्हा जेव्हा अधिवेशन चालतं तर या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण नतमस्तक होऊन विधानसभेमध्ये सरकार असो की आम्ही सगळेजण जातोय. आमच्यावर सगळ्यांवर माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पगडा आहे, विचाराचा पगडा आहे. हे सरकारही त्याच पद्धतीनं वागत आहे, पण वागत असताना विचाराचा पगडा आपल्याला पाहायला मिळत नाही. इव्हेंटबाज हे सरकार आहे हे आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की माझ्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही समजा नख लागला तरी तुमचा हात कलम करून टाकू. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता. पण गेल्या 3 महिन्यात महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारला अजिबात चिंता नाही. यांचा मोदी यांचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप नाही असं मी काल बोललो आणि ते 1000 वेळ बोलेल. हे म्हणतात की आम्ही 6000 रुपये देतो. मुद्दा हा 6000चा नाही. शेतकऱ्यांकडून गेल्या 2014 पासून हे किती पैसे वसूल करतात. डिझेलमध्ये असेल, पेट्रोलमध्ये असेल, कीटकनाशकात असेल, खतामध्ये असेल, बियाणामध्ये असेल, लाखो रुपये शेतकऱ्यांकडून जीएसटीच्या माध्यमातून हे लुटतात आणि त्याच्या मोबदल्यात 6000 रुपये देतात. हे व्यापारी लोक आहेत. यांचा विचार व्यापारी आहे. हे सरकार म्हणून काम करत नाही आणि त्यावरही शिरजोरी की आम्ही शेतकऱ्यांचे दाता आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य हे लोक करतात आहेत. शिवाजी महाराजांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये समजा 70 वर्षाचे आमचे शेतकरी, बैल नाही त्याच्याजवळ शेती करायची आहे, शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आमची माय माऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नांगराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे? हे इव्हेंटबाज सरकार मूठभर व्यापाऱ्यांसाठी, मेगा इंजिनिअरिंगसाठी हजारो कोटी रुपये देण्यासाठी आहे. आणि ह्या वेदना या राज्याच्या शेतकऱ्यांच्या घेऊन आम्ही विरोधी पक्ष आम्ही सभागृहात ही भूमिका मांडतोय. जे जे काय आयुध आमच्याजवळ आहेत त्या आयुधाचा वापर करतोय. पण अध्यक्ष सुद्धा या सरकारला पाठीशी घालताना आपण पाहतोय. अजित पवार त्या ठिकाणी उभे झालेत आमच्या बाहेर झाले गेल्यानंतर आणि दिखाव्यासाठी आम्ही तयार आहोत. मग तयार आहे तर मग बोलायला काय तयार नाही तर सांगा ना अध्यक्षाला की राहू द्या, ते नियम घेऊन हे शेतकऱ्यांचा इश्यू आहे. आम्ही बोलायला तयार आहोत, आम्हाला आज उत्तर द्यायचं आहे आणि शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे. पण तसं नाही, दिखाव्यासाठी अजित पवार त्या ठिकाणी बोललेत. 1 वर्षापासून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचे पैसे या लोकांनी दिले नाहीत. काय व्याजासकट देणार आहे? शेतकरी इकडे पिकवतो आणि इकडे आपलं कुटुंब चालवतो. आता शेतीचा हंगाम आला आणि शेतीचा हंगाम आला अजून सुद्धा खरीपाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. सरकारच उत्तर आता विधानसभेत देत होती. सोयाबीनचे पैसे दिले नाहीत, धानाचे पैसे दिले नाहीत, कापसाचे पैसे दिले नाहीत, तुरीचे पैसे दिले नाहीत. म्हणजे काय सरकार काय शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी आलेला आहे? आणि म्हणून ह्या वेदना आणि शेतकऱ्याला न्याय मिळाव्यात ही अपेक्षा आमची विरोधी पक्षाची आहे. पण हे सरकार पळ काढते आहे. हे फक्त मूठभर लोकांसाठी काम करते आहे. मेगा इंजिनिअरिंग सारखा रेड्डी आंध्र प्रदेशचा कोण आहे त्याच्यासाठी हे काम करते आहे. त्यांचे जे काही मूठभर त्यांच्या बापाचे मित्र आहेत त्यांच्यासाठी काम करते आहे. अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे. आम्ही महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू देणार नाही. आम्ही ही लढाई शेवटपर्यंत लढू आणि शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई हे आमच्या रक्तात एक एक थेंब आमचा जो आहे तो आमच्या शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई लढण्यासाठी आहे आणि मी ते लढत राहू. कितीही यांनी आमचं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही. ही भूमिका आमची आहे. यापूर्वी कर्जमाफी विचार करून केली जाईल असं सांगण्यात आले. विधानसभेच्या वेळेला देखील कर्जमाफी सांगितली होती, पण आता निवडणूक आहेत महापालिकेचे त्याला अनुसरून हे सांगितलं का की थोडा विचार करून आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी? मी तुम्हाला एक सांगतोय की हे सरकार आम्ही पुरवणी मागण्यावर बोलणार आहोत. या महाराष्ट्राचं राजकोषीय जी स्थिती आज आहे ती 1 लाखाच्या वर राजकोषीय घसरण या राज्याची झालेली आहे. 9 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर आहे. हे जे जेवढे
इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतात आहे हे सगळे कर्जानी करतात आहे. हे महाराष्ट्र सगळे कर्जानी बुजबुजवलं जात आहे. जनतेवर महागाई लादली जाते आहे आणि राहिलं यांच्याजवळ शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत आणि म्हणून टाइमपास. राज्याचे मुख्यमंत्री आम्ही शब्द दिलेला आहे पाळू. अरे आमचं सरकार होतं, उद्धव ठाकरे आमचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस पहिल्याच अधिवेशनामध्ये पहिल्याच कॅबिनेटमध्ये महात्मा ज्योतिबा फुले नावाच्या योजनेच्या माध्यमातून कर्जमुक्ती योजनेच्या नावानं ती पूर्ण सरसकट कर्जमाफी आम्ही केली आणि म्हणून आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. हे लोक आता देतो ते देतो, किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या या लोकांना पाहिजे. आणि म्हणून कर्जमाफी असेल, ज्या अवकाळी पावसामुळे गारपीटमध्ये जे नुकसान झालं त्या शेतकऱ्यांचे अजूनपर्यंत पैसे यांनी दिले नाही. गेल्या वर्षीचे दिले नाही, या वर्षाचे तर वेगळेच. आणि त्याच्यामुळे या सरकारचं हे लबाड सरकार आहे. लबाडाचं जेवण केल्याशिवाय जेवण झालं हे मान्य करता येत नाही आणि म्हणून हे लबाड लोक किती शेतकऱ्यांना फसवतील. आता शेतकरी जागे झालेले आहेत. त्यामुळे या सरकारच्या बद्दलची तीव्र चीड या महाराष्ट्रामध्ये जनतेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे या सरकारच्याकडून फार काही अपेक्षा आता शेतकऱ्यांनी कराव्यात असं मला वाटत नाही. हे कुठे लहान आपको पता होगा कि महाराष्ट्र में जो सरकार है वो सरकार किसान विरोधी है. छत्रपति शिवाजी महाराज को हम लोग प्रणाम करके हाउस में जाते